खर तर आमचे येस वकील मित्र आहेत साहेबांचा आवाज जर आपण ऐकूया आणि एकत्रित त्यांच्या सोबत आमचे रुपेश पाटील जॉईन होतील. सर आपण यस सर परमेश्वर खूप छान आपण मुख्य स्क्रीनवरती जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतील व्ही आय पी डाईज आपण पाहतोय किल्ल्याचं स्वरूप मात्र दिलेलं आहे किती छान पद्धतीनं या स्पर्धेची मांडणी. टायमिंग अलर्ट इथे असेल. चला इथून 1:04 पहिला बॉल पडेल आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हा ऑफच्या दिशेने मारलेला आहे. मला वाटतं क्षेत्ररक्षकांना तो काय पकडता आला नाही. चेंडू सीमा पार. पहिलाच चौकार या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. टॉस खारपाडा यांनी जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि समोर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते मोरया 11 बोरगाव आणि पहिला षटक घेऊन आलेले आहेत आपले अतुल घरत. दुसरा चेंडू टाकत आहेत फलंदाज आणि दुसरा चेंडू अतिशय उत्तमरित्या टोलवलेला आहे. मात्र त्यांचा झेल घेतलेला आहे आणि जयेश हे फलंदाज बाद झालेले आहेत. शूरवीर शंभूराजे चषक 2026. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शूरवीर शंभूराजे चषक 2026 मध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला आवर्जून पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय वैकुंठदादा पाटील या स्पर्धेतून इथून मात्र रजा घेताना मात्र पाहायला मिळतं. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि त्याचबरोबर ज्या मान्यवर सगळे उपस्थित इथे मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि सगळे प्रेक्षक वर्ग त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच क्रमांक आपण पाहतोय तर दुसऱ्या फेरीतील पहिला खारपाड 11 खारपाडा आणि शरणा 11 मोरिया बोरगाव टीम आपण ऐकत आहोत. मोकल सरांना थँक. आणि तिसरा चेंडू घेऊन येत आपला पुढील चेंडू फलंदाज अतुल यांना आणि उत्तम चेंडू टोलवलेला आणि चेंडू पुन्हा सीमा पार चौकार. अतिशय उत्तम अशी फलंदाजी. संघाची धावसंख्या झालेली 8. या ओव्हरमध्ये चौथा जर चेंडू. या ओव्हरमध्ये जर षटकार आला तर रुपेश साजेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि पुन्हा झेल सुटलेला आहे. कॅच विन द मॅच असं एक उत्तम उदाहरण क्रिकेट जगतातलं आणि इथं ही दुसरी कॅच सुटलेली आहे आणि फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. शूरवीर शंभूराजे चषक 2026 आणि आज आपले इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमात करता ज्यांनी प्रोत्साहन दिलं ते आपले सर्वांचे आदरणीय वैकुंठ शेठ पाटील दादा हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी इथं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अतुल घरत आणि फलंदाज कोण विवेक यांना बघूया. आणि पुन्हा मारलेला चेंडू अतिशय उत्तमरित्या उंचवर गेलेला आणि कॅच. फलंदाज झेल बाद झालेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी, अतिशय उत्तम अशी फलंदाजी. कॅच कोण अनिरुद्ध ठाकूर यांनी अतिशय उत्तमरित्या झेल टिपलेला आणि फलंदाज आपल्या शामियान्यामध्ये परत. संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद. पहिलाच ओव्हर या सामन्यातला सुरू आहे. धीरज बेलकडे हे झेलबाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन
विवेक विवेक आऊट झालेत फलंदाज आणि त्याचबरोबर धीरज हे नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला. ही महत्वपूर्ण विकेट होती ना, ते विकेट प्राप्त करून देण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत. त्यासाठी मात्र आपण सातत्याने नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळते. गोलंदाज म्हणून पहिल्या षटकामध्ये येतात आणि त्याच्यानंतर विकेट टेकर गोलंदाजी करतात. खारपाडा 11 खारपाडा ही टीम सातत्याने मात्र या पेन तालुका टेनिस क्रिकेटमध्ये वजन दाखवलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये आपला नावाचा बोलबाला निर्माण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. राईट मोद विकेट, हा बॉल मात्र चांगला पाहायला मिळतो. खेळून काढला क्षेत्ररक्षक काय तिथे बॉल पण ते पोहोचत उचलतील पेकी करतील आणि कंप्लीट केल्या जातात. बघता बघता 2 धावा या आणि 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 11 धावा 11 रन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट गमावत 11 धावा 2 विकेट मात्र गमावत 11 धावा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. इथे खूप छान गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. मोकळ सर सामन्याचे आयोजक आहेत निशाकर घरत, संजय घरत, लीलाधर मात्रे आणि ॲडव्होकेट जगदीश पाटील. आपल्या या रायगड जिल्ह्यातील आणि पेण तालुक्यातील जे उत्तम खेळाडू आहेत त्या खेळाडूंना उत्तम व्यासपीठ, उत्तम क्रीडांगण इथं उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक जण आपापला खेळ इथं या प्रेक्षकांसमोर सादर करून आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे. खरोखरच या आयोजकांचं देखील मनापासून आभार, ज्यांनी या सामन्यांच्या आयोजनासाठी आपला हातभार लावलेला आहे. त्या सर्वांचेही देखील आभार. अतिशय उत्तम आणि गुणवत्ता असे खेळाडू इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची हा खेळ पाहून प्रेक्षक सुद्धा इथं त्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. फक्त आमच्या उजव्या बाजूला जे खेळाडू प्रेक्षक उभे आहेत त्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. कातळावर जे बसलेले आहेत उजव्या बाजूला त्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. हे दर्दी प्रेक्षक आहेत क्रिकेटचे आणि थेट मैदानामध्ये दुसरा- पोहोचलेत. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सनील घरत आणि अतिशय उत्तम चेंडू, निर्धाव चेंडू हा गेलेला आहे. उत्तम क्षेत्ररक्षण, उत्तम फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजी इथं पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना एक विनंती आहे, जे उजव्या बाजूला आमच्या इथं ज्या खडकावर जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपापली जबाबदारी स्वतः स्वीकारायची आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आणि दुसरा चेंडू अतिशय उत्तम चेंडू त्रिफळाचीत झालेले आहेत. फलंदाज अमित हे बाद झालेले आहेत. पॅव्हिलियनचा रस्ता त्याने धरलेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडूंचं गुण कौशल्य इथं प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळत आहे. आपल्यामधील खेळाडू वृत्ती, खेळाडूचे गुण इथं दाखवण्याची संधी या आयोजकांनी या सर्व खेळाडूंना दिलेले आहेत. त्याचा निश्चितच फायदा हे खेळाडू घेत आहेत आणि आपापल्या अंगातील जी काय खेळाडू वृत्ती आहे, खेळाडू गुण आहेत ते इथं सादर करत आहेत. उत्तम अशी गोलंदाजी इथं झालेली आहे आणि गोलंदाजीमध्ये त्रिफळाचीत झालेले आहेत ते अमित पाटील. संघाची धावसंख्या झालेली आहे 11. दुसरा षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत किती फलंदाज बाद? 3 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत फलंदाजासाठी. फलंदाज तयार. सोनादादा ठाकूर यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000. सोन्यादादा यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. तरी जे गोलंदाज आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी हॅट्रिक घ्यावी आणि हे पारितोषिक स्वीकारावं. फलंदाजांसाठी सुद्धा देखील सुवर्ण संधी इथं आलेली आहे. रुपेश साजेकर यांच्याकडून फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांनी आपली गुणवत्ता इथं साबित करायची आहे. पुढचा चेंडू आणि अतिशय उत्तमरित्या टोलवलेला चेंडू. याच्यावर फक्त एका धावेवर समाधान फलंदाजाला मानावे लागत आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 13.
दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 13 धावा आणि 3 फलंदाज बाद. अतिशय चुरशीचा सामना इथं सुरू आहे. पुढचा चेंडू फलंदाजाला घेऊन येत आहेत गोलंदाज. अतिशय उत्तम चेंडू, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाजाला समजलेला नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलेला आहे. मोकलसर इथे तोपर्यंत पाहायला गेलं तर खारपाडा टीमसाठी सुद्धा मात्र इथे ऑफर आलेली आहे. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर जिथे ग्रामपंचायतचे दमदार सरपंच आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब यांच्याकडनं मात्र इथून 3,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आलेलं आहे. ऑफर आहे आज भरपूर सारे मात्र आपण पाहायला गेलं तर बक्षिसांच्या स्वरूपामध्ये लाखो रुपयाची बक्षिसं लागली गेली आहेत. तोपर्यंत पाहायला गेलं तर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा आल्या 4 आणि या चौकारांना मात्र धावपल कवती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये. एका बाजूला मागची मॅच आपण पाहायला गेलं तर रावी होती, दुसऱ्या बाजूला मात्र जिते होती. असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं. जिते मात्र टीम आपण पाहायला गेलं तर थोडंसं लेट आले, पण बऱ्याचशा शंका मनात मध्ये इथे मात्र घेऊन आले. त्याच्यानंतर मात्र मैदानामध्ये उतरले आणि त्याच्यानंतर मात्र त्यांचा आज जो आत्मविश्वास वाढला गेला असेल ना, ते मात्र इथून गोरसाई बी जरी आणली ना तरी मात्र ती जिते टीम मात्र मैदानामध्ये उतरेल अशी मात्र त्यांचा आत्मविश्वास आज या मैदानामध्ये मात्र वाढताना पाहायला मिळाला. हे तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल मात्र ते सांगता येणार नाहीये. सुनील गावस्कर सरांनी म्हटलं ना, फॉरगेटिंग इज द आर्ट. तुम्ही मागे काय घडवलं, मागे तुमचे किती इतिहास आहे ते महत्वाचं नाहीये. प्रत्येक वेळी तुम्हाला मात्र इथे शून्यावरून सुरुवात करायची असते आणि ते जिथे मात्र जिते आणि रावी टीम मधला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तसंच जिथे इथे मात्र पाहायला मिळेल का? एका बाजूला मात्र पाहायला गेलं तर खारपाडा 11 खारपाडा सध्याच्या घडीला मात्र भरपूर चर्चेत राहिलेली टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधामध्ये बोरगाव टीम. आता चालू असलेला सामना खारपाडा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर खारपाडा 11 खारपाडा टीमच्या मात्र पॅकर्स आमचे सोनादादा पाटील सोनादादा ठाकूर यांच्याकडनं मात्र विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आमचे शूरवीर शंभूराजे चषकाचे मात्र दमदार आयोजक आणि जिथे ग्रामपंचायत दमदार सरपंच आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब यांच्याकडनं सूत्र 3,000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक येईल का? या स्पर्धेला अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक आलेली नाहीये. स्क्वेअर केट केले पाहिलं गेलं तर तिथे मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावपल कवती मात्र धावा लागल्या जातात. त्या 18 धावा 18 रन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतात तिथे. मग सर काय म्हणाल तुमच्यावरचा क्रिकेट, तुमच्या वेळचा क्रिकेट, आताच्या वेळचा क्रिकेट, षटकारानं आणि चौकारानं मात्र खेळलं जातं. एक मोठे खेळाडू षटकार चौकार मारणारच असतो का, अशी काहीशी समज मात्र सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये मात्र पाहायला मिळतोय. काय म्हणाल या क्रिकेटबद्दल? एक धाव सुद्धा क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला षटकाराची अपेक्षा करणं किंवा षटकार मी मारेन यापेक्षा एक धावेलाही तितकंच महत्व दिलं गेलं पाहिजे. एक धावेने सुद्धा संघ विजयी होऊ शकतो असे अनेक सामने आता आणि यापूर्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे एक धावेलाही तितकंच महत्व दिलं गेलं पाहिजे. पुढचा चेंडू घेऊन येतात गोलंदाज फलंदाजाला आणि मला वाटतं हा हुकच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा पार झालेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी आणि उत्तम फलंदाजीचा नमुना इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या या चौकारासहित झालेली आहे 22. कमकुवता थोडीशी मात्र फलंदाजामध्ये पाहायला मिळत होती, ती मात्र थोडीशी कमकुवता मात्र भरपूर भरून काढण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. कारण एक टार्गेट सेट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. समोर तुमच्या टीम कोणती आहे ते बॅटिंग ऑर्डर जर पाहायला गेलं तर डीप बॅटिंग ऑर्डर आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला कमीत कमी 4 षटकांमध्ये 45+ धावा मात्र करणं अनिवार्य असेल. आणि हे महत्वाची सामना आहे ना, शूरवीर शंभूराजे चषकाचं मात्र चॅम्पियन होण्यासाठी गोड स्वप्न घेऊन प्रत्येक जण इथे आलेला आहे. या स्पर्धेचे मुख्य जनक आणि आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय निशाकर गरज साहेब असेल, आमचे संजयजी गरज साहेब असेल, लीलाधर म्हात्रे साहेब असेल, जगदीशजी पाटील साहेब असेल, त्यांनी करून दाखवलंय. यू कॅन डू इट. यस डेफिनेटली सगळे करू शकतोय. आणि एक उत्तम भगवं आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळतंय. भव्य दिव्य मात्र आपण पाहायला गेलं तर हा मुख्य व्यासपीठ VIP डाईज आपल्याला मात्र रंगताना पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांची मांदियाली पाहायला मिळाली. अगदी दमदार मात्र उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर राजकीय सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातील सगळे वारकरी संप्रदायातील अनेक मात्र मान्यवर मात्र मुख्य व्यासपीठावरती
मैदानावरती उपस्थित होताना मात्र पाहायला मिळाले. अगदी त्याचबरोबर वैकुंठदादांचं आगमन होताना पाहायला मिळालं. मग राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, असे बरेच राजकीय पक्षातील नेते मात्र मंडळी ते मात्र येताना पाहायला मिळाली. ही एक जमेची बाजू या स्पर्धेची मात्र राहिली गेलेली आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय शूरवीर शंभूराजे चषक 2026चं दमदार रुबाबदार ह्याची हिचा डोळा अगदी देदीप्यमान क्रिकेटचा सोहा पेण नगरीमध्ये, पेण तालुक्यामध्ये मात्र रायगड जिल्ह्यातील संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर खारपाडाचे आमचे आदरणीय निशागर गरज साहेब असतील, खारपाडा ग्रामपंचायतचे ते पाहिले तर संजय गरज साहेब असतील, जितेचे आमचे सरपंच लीलाधर म्हात्रे साहेब असतील, उपसरपंच जगदीश पाटील साहेब असतील, हे सगळे एकत्र आले आणि एक मोठी स्पर्धेला मात्र एक वलय देण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुकत सर, खरोखर म्हणजे माझ्या हे समालोचक जे मित्र आहेत त्यांचं समालोचन अतिशय उत्तम आहे. ही पहिली एक पावती आहे त्यांची. आणि खरोखरच समालोचन करताना इतर बाबींचं सुद्धा ज्ञान असायला पाहिजे. ही एक महत्वाची आणि जमेची बाजू आहे. सामाजिक माहिती सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. खेळाडूंबद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. आयोजकांनी ह्या ज्या सामन्याचं आयोजन केलेलं आहे ते समाजातील खेळाडूंची जी काही गुणवत्ता आहे ती पुढे येण्यासाठीच आयोजन केलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन आलेत आणि पुढचा चेंडू हुकच्या दिशेने मारलेला आहे. मला वाटते हा षटकार टाळ्यांच्या षटकाराचा विचार करता संघाची धावसंख्या गेलेली आहे 30. आणि या षटकारासाठी जे पारितोषिक आलेलं आहे रुपेश साजेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे पारितोषिक म्हणजे आपल्या गुणवत्तेची पावती आहे. यामध्ये किंमत नाहीये, तर तुमची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता इथं सिद्ध तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खरे उतरलेले आहात. याकरता हे पारितोषिक आहे. खरोखरच ज्यांनी पारितोषिक दिलं त्यांचं देखील मनापासून आभार. की प्रोत्साहन देण्यामागे हा एक त्यांचा जो उत्तम हेतू आहे तो उत्तम हेतू इथं साध्य होताना दिसत आहेत. गोलंदाज पुढचा चेंडू त्याचबरोबर हिरामनजी गरज साहेब आमचे असतील, यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. सर, इथून क्रमांकावर पाहायला गेलं तर षटक इथे मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 31वा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात. आज परमेश पाटील सर पाहायला गेलं तर स्वप्नील पवार सर यांचा मात्र इथून वाढदिवस आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचंही नाव अग्रेकडने मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज पनस डोंगरी बिलॉंग करतात आणि आमचे परम मित्र मग परमेश पाटील सर असतील, आमचे त्याचबरोबर सुभाष टेंबे सर असतील आणि आयोजकांचे चाहते म्हणून ज्यांना मात्र पाहिलं जातं. आणि स्वप्नील पवार सरांचा आज वाढदिवस. साखरेपेक्षाही गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. तुमचे आयुष्य सदैव आनंदाने सरसरले राहो आणि तुमच्या चेहऱ्यावरील हे गोड हास्य कधीच कमी न हो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जसा केक गोड असतो ना तशीच आपली मैत्री सुद्धा गोड आहे. आयुष्य गोड आठवणीने भरून जाओ. हॅपी बर्थडे स्वप्नील पवार सर, आमचे उत्तम समालोचक. पेण तालुक्यातील एक बहारदार आवाज, बुलंद आवाज ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते स्वप्नील पवार सर फणस डोंगरी यांचा आज वाढदिवस आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात गोड मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शूरवीर शंभूराजे चषक आयोजकांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्स कडनं आणि सर्व खेळाडूंकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मोकल सर. ओके, थँक्यू. मोकल सरांना आपण ऐकत होतात. अगदी चांगला आवाज त्यांचाही मात्र ऐकलं. थँक्यू. त्याचबरोबर जाऊया मॅचकडे. मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर नावाची चर्चा राहिली गेली. सातत्याने मात्र हे नाव आपण ऐकत असतो आणि
त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे यश मोरे, तर कुणाल ला मात्र इथून मात्र पाहायला मिळतो कुणाल शिंदे, एक आता उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्याने नावाची चर्चा राहिली आहे. स्लोवर डिलिव्हरी इथे मात्र पॉईंटला ढकलून दिला, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, बॉलला उचलतील फेके करतील तोपर्यंत बघता बघता दुसरी धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते आणि या 2 धावा मात्र येताना पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न नाहीये, ही स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय आणि इथून 2च धावा मात्र येताना पाहायला मिळेल, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट क्रमांक इथून मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल 4थी आणि या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा, 4 विकेट माघारी, 3.2चा खेळ आतापर्यंत झालाय, म्हणजे अजूनपर्यंत 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ठोक डीजे. शूरवीर शंभूराजे चषक 2026 उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उंच बांधा दीपवाट छाती रुबाब देखणे बुरल घालिती, इतके देखणे रूप रुद्राचे तरबेज युद्धात जैसे, हाती घेऊन तलवार होऊन साहित्यिक नेला पद्मभूषण साकार, संकटात खंबीर राहिले सोबत ऐसी पत्नी अर्धांगिनी, लाभली येसू श्री राखीराज्ञी जयती, क्रोध रग प्रेम जीवाला हे तयांचे लक्षण, मैत्री जीवतल अणे शत्रुत्वात कट्टरतेचे उदाहरण, तेज ऐशे तयांचे जणू आकाशातील सूर्य, शत्रुशी थक्क होई पाहून शंभू शौर्य, राजे शिव शंभूराजे. शूरवीर शंभूराजे चषक 2026 उत्तम उदाहरण पेन नगरीतच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला, कारण या स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, असा यशस्वी करत असताना पाहायला मिळतात. परिपूर्ण आपण पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील अनेक खेळाडू आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्याच मान्यवरांचा मात्र या स्पर्धेला अगदी पाठिंबा लाभला गेलेला आहे, त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. 34 धावा धावपलकावरती स्टेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालं, क्रिकेटमधील सुरक्षित फटका म्हणून गणला जातो, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीनं अगदी दूरवरचा प्रवास मिड ऑफ वरून मात्र अगदी स्टेट ड्राईव्हला पोहोचले गेले आणि बॉलला मात्र तिथे अडवला गेला आणि की त्यांच्याकडून आणि बघता बघता धावा इथे मात्र कम्प्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा, 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 36 धावा. या चला ठिकाणी इथून जर सिद्धेश शिंदेने जर षटकार मारला त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रुपेश साजेकर याच्याकडून षटकार जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. नगरसेविका अफरीन अकवारे कोळीवाडा टीम आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये रायबादेवी रावे, दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी या. थोडीशी तारांबळ जरूर उडाली आहे, रनआउटची संधी आहे तिथे, परंतु ही स्ट्राईक कन्वर्ट करण्याची रणनीती मात्र आखली गेलेली आहे आणि त्या रणनीतीबरोबर मात्र आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम शरणा 11 मोरिया बोरगाव टीम आपल्याला मात्र जाताना पाहायला मिळतोय, कारण 4 षटकांमध्ये जरी का इथे मात्र 45 धावा जर आल्या ना तर मात्र तुम्हाला एक बिग फाईट पाहायला मिळेल तिथे. परंतु स्वप्नील भोईरची मात्र मागच्या मॅच मधील फलंदाजी 43 धावांची ही आपल्याला विसरता येणार नाहीये. पहिली बाईक ज्याने मात्र मात्र या पेन तालुक्यामध्ये आपल्या गावासाठी जिंकली तो स्वप्नील भोईर मात्र याच टीम मधनं बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. खारपाडा 11 खारपाडा सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईकला आपण पाहतो इथे फलंदाज सिद्धेशला पाहतोय ते वाव टॅकीशी आवाज आलाय. सारे गम प ध नी 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 सा बॉल आलाप घेत सीमा रेषा पार 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 षटकार. तिचे लक्ष असू द्या आपलं. उद्या तुम्ही आमच्या तर जवळ या, तर आम्हाला तुमच्या जवळ घ्या. चला टॉच इथे घेतला जाईल. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टी IT सेलचे तालुका अध्यक्ष महेशजी भिकावले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी विनंती करतो निशाकर घरत
सदस्य गुरुग्राम पंचायत दुश्मी खारपाडा यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. चला टॉस इथे घेतला जाईल. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज रामा. निशाकर दादा यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. स्पर्धेचे इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याच्यानंतर मात्र टॉस घेतला जाईल. महेशजी भिकावले साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. याच्या त्यांच्याकडनंही बक्षीस प्राईज खूप साऱ्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळाल्या. खूप छान पद्धतीने मात्र त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आणि शूरवीर शंभूराजे चषकासाठी मात्र त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळाली. अगदी मनापासून साहेब आपला आभार. जाऊया टॉसकडे आणि मी साहेबांनाच विनंती करेन साहेब या आपल्या शुभस्थिती मात्र टॉस घेतला जाईल. एकच दादा वैकुंठ दादा यांचे कट्टर समर्थक म्हणजे यांची ओळख आहे. सतीश दादा यांच्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. यस ओंकार कॉल घेईल. हेड चॉईस केलाय आणि आलाय कोळीवाडा टीमनं टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल सांगतो. निर्णय इथेच कळवायचा आहे. मोठी स्पर्धा आहे. टॉस का बॉस मध्येच पुढेही निर्णय आपला कळवायचा अनिवार्य असेल. येस 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 आमचे हेडमास्टर आहेत तिकडे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. ओमकार कॉंग्रॅच्युलेशन. तुलाही कॉंग्रॅच्युलेशन. खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामना चालू करायचा आहे. साहेब काय म्हणाल? 2 मिनिटं फक्त तुमच्याशी संवाद साधेन मी. अगदी पेन तालुक्यातील स्पर्धा आपल्या समोर येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमचे चारही दमदार आयोजक वैकुंठदादांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नाईटची स्पर्धा भरवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आणि पेन तालुक्यामधले मात्र सर्वोत्कृष्ट स्पर्धा मग सध्याच्या घडीला मात्र या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळतोय. आमचे आयोजक आणि या सगळ्या खेळाविषयी आजच्या रात्रीबद्दल तुमचं काय मत आहे या स्पर्धेविषयी? अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन केलेलं आहे. आमचे मित्र चारीही सरपंच म्हणून एक चांगलं त्यांचा सन्मान मान या तालुक्यामध्ये आहे. आणि त्यांनी हे जे नाईटचे सामने आयोजित केले आहे, भव्य दिव्य असं आयोजन मला इथे बघायला भेटतोय. परंतु ह्या 4 दिवसामध्ये आपण पाहणार आहात की इथे संपूर्ण पाहुण्यांची मांदी आली इथे येऊन जाईल. कारण संपूर्ण यांच्यावर सर्वांचं प्रेम आहे. परंतु हे आयोजन तसे इथे प्रेक्षक आणि या सामने अतिशय भव्य दिव्य यांनी केलेले आहेत. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन इथे बघायला भेटतंय. नक्कीच नक्की. थँक्यू सर. मी तुम्हाला विनंती करीन आपण अतिथी कक्षामध्ये बसायचं आहे. परमेश पाटील सर, आम्ही नावाखाडीची स्पर्धा केली होती. नावाखाडीची 7 दिवसाची स्पर्धा होती. तिथे जवळजवळ 10 ते 11 जण आयोजक होते. 7 ते 7 दिवस दर दिवशी त्यांचा एक ड्रेस कोड असायचा. आम्हाला हे मात्र पाहायला मिळेल का संजय सर? त्याची चर्चा मात्र, कारण पहिल्या दिवशी चौघांचाही ड्रेस कोड सेम वाटतोय. आणि उद्याही तुमचा सेम ड्रेस कोड असेल का? 7 तर 6 दिवस मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला ही एकी मात्र पाहायला मिळेल का? त्याची चर्चा. आणि जाऊया आपण पाहायला गेलं तर सुभाष टेंबे सरांकडे. थँक्यू. धन्यवाद रुपेश पाटील, धन्यवाद परमेश पाटील. दोघांनी या ठिकाणी या सामन्यांची उंची खऱ्या अर्थानं वाढवली. कारण समालोचन खूप महत्वाचं आहे आणि ज्यांचं समालोचन चांगलं असेल तर प्रेक्षक देखील खुश होऊन जातात. हा कार्यक्रम, ही स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या सर्वच या ठिकाणी व्यासपीठावरती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर दयानंद भगत साहेब देखील खारपाड्याचा सामना बघण्यासाठी अजूनही इथे या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत. आमचे भालचंद्र भगत साहेब देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे हिरामण घरत सर सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. कैलास रोठे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. तत्पूर्वी सामना चालू आहे तो अर्थातच शरण्या 11 मोरिया बोरगाव विरुद्ध खारपाडा यांच्यामध्ये चालू असलेला सामना. जिंकण्यासाठी धावा गोळा करायचे 24 चेंडूंमध्ये 44 धावा. बघा तोपर्यंत इथे खारपाडा टीम तुमचे 12 जे 11 खेळाडू आहेत तेच फक्त इथे खेळाडू कक्षामध्ये राहतील, नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. इकडे आयोजकांकडून सूचित करण्यात आलं बाकी सगळे खाली उतरायचे आहेत. तिथून खाली उतरायचे आहेत. खेळाडूच फक्त तिथे राहतील. बाकी सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. येस ओके. येस ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. प्रत्येक षटकाराला भालचंद्र भगत यांच्याकडून 200, तसेच हिरामण घरत यांच्याकडून हॅट्रिक साठी किती 500 ना
1000 रुपयाचं पारितोषिक हिरामण घरत यांच्याकडून आले, धन्यवाद. तर प्रतिभचंद्र लेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रभद्राई राजते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतोय. बघा, सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू देखील या ठिकाणी पडला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आपण बघतोय दोनही खारपाड्याचे हे चांगले गुणवंत असे खेळाडू या खेळपट्टीवरती सज्ज आहेत. आडवी बॅट करून चेंडू खेळून काढलाय. पाऊल टाकला होता पुढे लेगॉनच्या बाजूला, डीप मिडॉनच्या बाजूला या ठिकाणी आपण बघतोय चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, फेकला देखील तेवढ्याच ताकदीनं. दरम्यान एकच धाव मिळाली, सिंगल प्राप्त झाली. सिंगल धावेनं, एका धावेनं धावसंख्या झालेली आहे 2. पहिली लेग बायच्या स्वरूपात आलेली बॅटकटच्या स्वरूपात आपण बघतोय. सुंदर असा खेळ या ठिकाणी या मैदानावरती आतापर्यंत आपण बघत आलो. सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच या ठिकाणी आपण बघतोय आपल्या भेटीला आलाय. खारपाडा विरुद्ध मोरिया बोरगाव यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सामने आहेत. गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत, बॅट्समन देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत. एक चेंडू तुमचा, एक चेंडू आमचा, अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी या मैदानावरती. कुणालचा हा चेंडू या ठिकाणी काय घडलंय मैदानामध्ये आपण बघतोय. इथे एसटी फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय आणि महत्वाचा गडी बाद होईल खारपाडा संघाचा. स्वप्नील भोईर तडाकेबाज बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू असं म्हणतात, जो दांडी करतो गुल तो पॉवरफुल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतोय कुणाल, ज्यांनी मगाशीच आमचे रुपेश म्हात्रे सरांनी सांगितलं की असा एक चांगला खेळाडू या ठिकाणी पेण तालुक्यामधला आहे. एक अष्टपैलू कामगिरी करणारा. मगाशी षटकार मारलं होतं त्याने बॅटच्या माध्यमातून, पण गोलंदाजी तेवढ्याच धार्याची आहे. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला आपण खेळ करताना पाहिलं होतं. असा कुणालसाठी ऑफर आलेली आहे रुपेश साजेकर याच्याकडून. या ठिकाणी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दरम्यान नवीन बॅट्समन स्वप्नील भोईरची जागा सांभाळण्यासाठी प्रवीण घरत या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय. प्रकाश झोतातील अतिशय जबरदस्त सामन्यांचं आयोजन आणि नियोजन खरं तर कायम आमच्या लक्षामध्ये राहील अशी ही स्पर्धा आज या ठिकाणी भरवली. 4 माणसं एकत्र आली, पण त्यांनी 4000 लोकांना या ठिकाणी या मैदानावरती आणलंय. असे सर्वच या ठिकाणी हे 4 मेंबर, 4 आयोजक यांचं या ठिकाणी खूप खूप मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतोय. किरणजी गुरव यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील केले फलंदाजन. पुन्हा बाद आउट, आल्या पावली माघारी जावं लागेल. आणखीन एक विकेट खारपाडा संघाला, आणखीन एक हादरा. डीजे जो की या ठिकाणी आपण बघितलं खेळ करत होता मैदानावरती, पण मात्र त्याला इथे एक सुद्धा धाव मिळाली नव्हती. त्यानंतर या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती आलेला प्रवीण घरत सुद्धा या ठिकाणी शून्यावरती बाद झालाय. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं एक लेग बायच्या स्वरूपात एक बॅटच्या माध्यमातून अनिरुद्ध ठाकूर याने या ठिकाणी एक धाव पूर्ण केली होती. अशा 2 धावा, विकेट गेलेल्या 2 धावा झाल्या 2. नवीन फलंदाज झालाय अतुल घरत मैदानामध्ये. काय होणार परिस्थिती बघायची आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 44 धावा पाहिजेत आणि यामधल्या 2 धावा तर आतापर्यंत या ठिकाणी आल्या, पण 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकलेत. दरम्यान कुणाल एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. पहिलं षटक, प्रिलिमिनरी षटक, प्राथमिक षटक. फर्स्ट ओव्हर चालू असताना चेंडूला या ठिकाणी दिशा दिलेली आहे थर्डमॅनच्या बाजूला. दरम्यान एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची टोटल धावसंख्या झाली ती 2/3. 3 रन्स 2 विकेट के नुकसान पर. चांगला क्रिकेट आहे, मैदान चांगलं आहे, खेळपट्टी देखील चांगली आहे, पण खेळाडूंना आपली खेळाडू वृत्ती दाखवून इथे चांगला जर परफॉर्मन्स दिला तर नक्की आपल्या गावासाठी हा खेळ होईल. नक्कीच विजय संपादन केलं तर पुढच्या फेरीमध्ये चांगलं योगदान मिळेल. या वेळेला मात्र या ठिकाणी लाभ केलाय, चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय.
एक धाव काढली, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावाकडून दोन्ही फलंदाज सुरक्षित खेळपट्टीवरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळ मैदानावरती चांगला आहे. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. चांगला शॉट देखील पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावेनं धावसंख्येमध्ये आणखी भर पडली. पहिलं षटक समाप्त झाले. प्रिलिमिनरी षटक संपलं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल 2 बाद 5. 5 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट घेतले. कुणाल शिंदे यानं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. बोरगाव संघाचा एक जबरदस्त हा खेळाडू. यानंतर दुसरं षटक कोणाकडे असेल? 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 39 धावांची आवश्यकता या ठिकाणी खारपाडा टीम साठी असणार आहे. आपण बघतोय पहिला मॅच झाला होता या ठिकाणी खारपाडा आणि मुंगोशी यांच्यामध्ये. मुंगोशी संघ त्या ठिकाणी पराभूत झाला. खारपाडा संघ विजय झाला. यामधील खारपाडा संघ आता या सेकंड राऊंड मधल्या या पहिल्या सामन्यामध्ये लढत देतोय मोरिया शरण्य 11 मोरिया बोरगाव संघासोबत. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज धीरज बेलकडे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू. पण कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी असणार आहे आपण बघणार आहोत प्रत्यक्ष. बघा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ऑफर आहे. रुपेश साजेकर यांनी एटीएम खुलं केलंय की जर 3 विकेट लगातार घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज सज्ज झालाय. बॅट्समन समोर खेळण्यासाठी देखील सज्ज होतोय अतुल घरत. चांगला बॅट्समन आहे. फुटवर्क केला होता पण मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा वाईड बॉल इथे मात्र या ठिकाणी आपण खूप लेनच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात या ठिकाणी धरतीला समांतर केले आहेत. शाहरुख खान सारखी ऍक्शन केली. आओ गले मिल जाओ. एक वाईडच्या स्वरूपात एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढणार. धावसंख्या होती ती 6. 2 बाद 6. 4 षटकांचा सामना. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय चांगले अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत बांदिवडेकर असतील, आमचे प्रीतम पाटील असतील. चांगली पंचांची कामगिरी या ठिकाणी चोखपणे बजावताना पाहायला मिळते. प्रकाश झोतातील सामने आहेत त्याच्यामुळे काळजीपूर्वक अगदी डोळ्यात तेल घालून इथे पंचांची कामगिरी करावी लागतीये. दरम्यान पुन्हा एकदा पेण नगरपालिका एंड कडून गोलंदाज धीरज बेलकडे या ठिकाणी धावायला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा अतुल घरत समोर खेळण्यासाठी सज्ज. आता देखील या ठिकाणी आपण बघतोय चेंडू गुड लेंथ वरून आलाय. थोडा उचली घेतली. थोडा बाहेर निघाला पण मात्र इथे कोणतीही धाव नाहीये. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाहीये. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. हुकून जमणार नाही तर प्रत्येक चेंडूला समाचार दिला पाहिजे. फुटवर्क देखील महत्वाचं आहे. धीरजचा हा पुढचा चेंडू. आता मात्र फलंदाजाला जागेवरती खेळवलाय. अक्षरशः जागेवरती या ठिकाणी उभा ठेवलाय. ज्या मुवमेंटला या ठिकाणी खेळ करायला पाहिजे होता तो तिथे या ठिकाणी फुटवर्क किंवा मुवमेंट दिसत नाही. बॅटवरती चेंडू घेता येत नाही. लगातार चेंडू 2 डॉट गेलेत. निर्धाव गेलेले आहेत. कोणतीही धाव नाहीये. जबरदस्त खेळ मैदानावरती. असं वाटलं की गोलंदाज कुठेतरी बिथरेल, आपली लाईन बिघडेल पण मात्र त्यांनी स्वतःला कव्हर केलाय. यावेळेला मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय. खरा फटका. क्षेत्ररक्षण झालंय सुरेख आणि इथे मात्र या ठिकाणी विकेट. अतुल घरत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टरला देऊया संधी. डीजे खरं तर आमचे परमेश पाटील टेनिस क्रिकेटमधले कॉमेंटेटर म्हणजे आमच्या गळ्यातील ताईत आहेत. आणि दुसरे म्हणजे आज मला बऱ्याच दिवसातून भेटलेले वडा जनवलीचे आमचे या ठिकाणी रुपेश पाटील. आज खरं तर ते बाहेर असतात कामानिमित्त आणि खरं तर उरण असेल, पनवेल असेल, नवी मुंबई अशा ठिकाणी ते समालोचन करीत असतात. पण आज माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेले. मी कॉमेंट्री नव्हतो करणार कारण मी परमेशला सांगितलं होतं तुमचाच आवाज मला ऐकायचा आहे. मी कॉमेंट्री नाही तर मला उद्या देखील वेळ नाहीये कारण उद्या ऑर्केस्ट्रा अलिबागमध्ये, परवा कार्यक्रम होम मिनिस्टर बल्लालेश्वर महड येते, वर्धविनायक महड येते. तर त्याच्यामुळे दोन्ही दिवस बिझी आहे. पण आज मला मोह आवरला नाही म्हणून मी म्हटलं की एक इनिंग तरी मला द्या म्हणून आज. आणि खरं तर पेणपुरगातील एक बोरगाव संघ माझ्या अगदी शेजारचा संघ आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की या इनिंगसाठी समालोचन करतो. त्यांनी दोघांनी मला संधी दिली. पुन्हा एकदा दोघांचा मनापासून खूप खूप आभार. आणि जबरदस्त या ठिकाणी आपल्याला हा खेळ पाहायला मिळतोय. दोनही बल्लाढ्य टीम आहेत. म्हणजे खारपाडा संघानं तर अनेक वेळेला या ग्राउंडचा चांगला अभ्यास घेतलेला आहे परंतु मोरिया बोरगाव देखील कुठेच कमी नाही. गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अतिशय पोषक अशी गोलंदाजी आपण आतापर्यंत या ठिकाणी पाहिली. दरम्यान
या ठिकाणी आपण बघतोय अतुल घरत याची जागा सांभाळण्यासाठी हर्षद मोरे या ठिकाणी बॅट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. हर्षद मोरे कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ करणार बघायचंय. पंचांकडून गार्ड घेतला जातोय. बघूया काय होणार मैदानामध्ये. जिंकण्यासाठी 44 धावा गोळा करायच्यात. आतापर्यंत 3 विकेट तंबूच्या आसराला गेलेत आणि धावा झालेल्या फक्त 6. कमाल 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 या ठिकाणी पाहायला मिळतीये. वा 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 सुरेख. खरोखरच कौतुक करावं लागेल. कौतुक का नाही होणार. ज्याची खेळी मैदानावरती चांगली होईल, ज्याचा परफॉर्मन्स चांगला होईल, त्याला शाबासकी दिली जाईल. कॉमेंटेटरचं ते काम आहे चांगल्याला चांगलं म्हणायचं. एखादा चांगला चेंडू आला तर चांगला समाचार, खरपूस चेंडू आला खरपूस समाचार. अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी समालोचन होत असताना आपण बघतो एखादा षटकार गेला तर त्याची वाहवाच या ठिकाणी होईल. एखादी विकेट गेली तर गोलंदाजची वाहवा देखील या ठिकाणी करावी लागते. हे समालोचकाचं काम आहे. दरम्यान पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. धीरज वेलकडे यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू टाकला होता. व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही. स्लिपला चेंडू आलाय. एक पंच या ठिकाणी सांगतायत बाईटच्या स्वरूपात. एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढणार. धावसंख्या झालेली आहे ती 7. बघा 7 धावा आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 4 आणि 2 विकेट गेल्या होत्या. कुणाल शिंदेची गोलंदाजी झाली होती. 5 टोटल आल्या होत्या. लेग बायची देखील होती म्हणजे 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय फॉलोथ्रो मधून चेंडूला या ठिकाणी दिशा दिली स्ट्रेटला. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 कंप्लीट झाल्यात. टेकन 2 रन्स. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली. संघाची टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बाद 8. 3 बाद 8. बघा 2 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू झालेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या म्हणजे 36. एक मोठं लक्ष्य आहे खारपाडा संघासमोर. कशा पद्धतीने हे आव्हान पार करणार. येणारी वेळ काळ आपल्याला सांगणार आहे. जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू. या मैदानावरती युद्ध आहे. पण इथे मात्र या ठिकाणी चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. आमचे भालचंद्र भगत या ठिकाणी म्हणतायत की इथे मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. आमचे कैलास रुटे देखील या ठिकाणी अगदी मन लावून या सामन्याचा आनंद घेत आहेत. खारपाडा संघ कुठेतरी अग्रेसिव्ह व्हावं लागेल. पुढे यावं लागेल. फुटवर्क करावं लागेल. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 महत्वाच्या गोष्टी आपण बघतोय. चांगला खेळ या ठिकाणी मैदानावरती आहे. पण आता मात्र या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. दरम्यान नवीन गोलंदाज म्हणजे तिसरं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेश शिंदे. कुणाल शिंदेचा हा भाऊ आपण या ठिकाणी बघतोय. कुणालनं 5 धावा दिल्या होत्या. 2 महत्वाचे विकेट घेतले होते. त्याचाच हा बंधू आहे सिद्धेश शिंदे. षटकातला पुढचा चेंडू. पहिला चेंडू टाकला गेला. इथे मात्र या ठिकाणी डीप स्कोर लेगच्या बाजूला खेळून काढतोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी वळणार आणि दुसरी धाव देखील होते का पूर्ण. यस कंप्लीट. 2 धावा. 2 धावेनं देखील धावसंख्येमध्ये या ठिकाणी हळूहळू भर पडत चाललेली आहे. 36 धावांचा पाठला करायचा होता. 12 चेंडू बाकी होते. 1 चेंडू इथे गणला गेलाय. काय झालंय. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या 2 धावा. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहेत. 10 धावा 10 धावा आलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 34 धावा. अजूनही 34 धावांची गरज. यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे या ठिकाणी आपण बघतोय फसवलं गेलंय. कमालीची आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत गोलंदाजी झाली वाखणण्याजोगी अशी या ठिकाणी गोलंदाजी झालेली आहे. आमच्या संपूर्ण वकील वर्ग आज या ठिकाणी आहेत. आज मॅच होता. आमचा पत्रकार, मी देखील पत्रकार आहे. रंग मराठी न्यूज चॅनल आमचं चॅनल आहे. पेणमधल्या घडामोडी नेहमी देत आलेलो आहोत. मी स्वतः निर्माता संपादक आहे. आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद आतापर्यंत दिलाय. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा हबीज झालाय गोलंदाज. काही समजू शकत नाहीये. चेंडू कशा पद्धतीने सुटतायत. चेंडू बॅटवरती घेता येत नाहीयेत बॅट्समनला. त्यामुळे इथे थोडीशी नाराजी पाहायला मिळते. ती म्हणजे सर्व खारपाडा टीमची नाराजी, निराशा चेहऱ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळते खेळाडूंच्या देखील. फायनलच्या दिवशी नक्की आम्ही वकील आणि पत्रकार असतील शो मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका. सुरेख फटका सजवलाय. लाभ केला, उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली. मोठा फटका होता पण उंच जास्त गेला, दूर कमी गेलाय आणि सहज झेल टिपता आलाय. आणखीन एक महत्वाचा फलंदाज बाद. विकेट आउट. नो डाऊट दिस इज अ कॅच आउट. परफेक्ट डीजे.
हॅलो. या ठिकाणी जयेश बेलकडेने एक सुरेख झेल टिपलेला आहे. बाद झाला बॅट्समन अनिरुद्ध ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय खेळ करत होता. एक सिंगल डबल सिंगल अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी धावा गोळा केल्या होत्या. आपण मात्र झेलच्या स्वरूपात त्याला माघारी पाठवलंय. जयेश बेलकडेला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय रुपेश साजेकर याच्याकडून. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला सिद्धेश शिंदे याचा. कमालीचा चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अनेक पारितोषिक खरं तर सांगायला आनंद वाटेल. पेण पूर्व विभागाच्या टुर्नामेंटमध्ये खरं तर हा 1 नंबरचा असणारा संघ आपण इथे याला पाहतोय. बोरगाव संघ. मंदिरामध्ये जागा नाहीये एवढे चषक गावामध्ये त्यांनी आणलेत. दरम्यान यावेळेला आणखीन एक चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि षटक समाप्त झालंय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावांचा पाठलाग करीत असताना 4 बाद 10 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज. 6 चेंडू 34 धावा. 34 रन्स निडेड. 6 बॉल्स. आजचा दिवस चांगला आहे. शुभ दिवस आहे. गुढीपाडवा. सर्वांना नवीन मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, गोड रहा. अगदी चांगलं जीवन जगा. हसत खेळत जीवन जगा. आयुष्य सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवा अशा सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आणि आज मला इथे आमंत्रित केला ते आमचे ॲडव्होकेट जगदीश पाटील असतील, तसेच या ठिकाणी आमचे मित्र लीलाधर म्हात्रे असतील, तसेच या ठिकाणी आमचे संजय घरतदादा, निशाकर घरतदादा. आपण आज मला या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बघा, या स्पर्धेची चांगली एक आठवण आहे. मालिकावीरसाठी बाईक असेल आणि विजेता संघ मालकासाठी सोन्याची अंगठी या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. खूप छान स्पर्धेचं आयोजन केलंय. दरवर्षी तुम्ही असंच स्पर्धेचं आयोजन करा अशा देखील तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी समालोचकाच्या माध्यमातून आम्ही तिन्ही समालोचक तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळेला टपली दिली आहे. आणखी बघतोय 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मात्र इथे एक सिंगल मिळाली. दुसरी सुद्धा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा इथे प्राप्त झालेत, पण सिंगल डबलना काही फरक पडणार नाही. आधीच तुम्हाला या ठिकाणी आपण म्हणतो ना, वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले. वेळीच शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले आणि राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. वेळीच बॅट उचलायला पाहिजे होती तर या ठिकाणी धावा झाल्या असत्या. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतो एक मोठा फटका तरी सुद्धा नाही. इथे मात्र आणखीन एक झेल पकडलाय. आणखीन एक विकेट जाईल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. आउट. It's PB. बघा, 6 चेंडूंमध्ये 34 धावा. 2 चेंडूंमध्ये 2च धावा विकेट गेलेला आहे आणि आमच्या खारपाड्याच्या मंडळींनी या ठिकाणी काढता पाय घेतलाय पाहुण्यांनी. आता झोप नाही येणार मग काय. धन्यवाद. आपण आलात, या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण देखील एक चांगले व्यक्तिमत्व आहात. व्यक्ती आणि व्यक्तिमत्व याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कायमस्वरूपी तुम्ही लक्षामध्ये राहाल. व्यक्ती आज आणि उद्या आपल्यामधून निघून जाईल, पण व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जर जगलात तर नक्की तो कायम स्मरणामध्ये सर्वांच्या आठवणीत तुम्ही राहाल. असा या ठिकाणी खरं तर ही सर्वच मंडळी आज मला पाहायला मिळाली. मनाने आणि मानाने श्रेष्ठ अशी मंडळी होती. आमचे भालचंद्र भगत साहेब सुद्धा असतील, दयानंद भगत साहेब असतील, हिरामण घरत असतील. धन्यवाद. यावेळेला मात्र हा फटका ग्राउंडमध्येच खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे असेल. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहिला. मोरिया शरण्या 11 मोरिया बोरगाव संघाकडून बॅटिंग थोडीशी कमी झाली होती. तर जर आपण विचार केला, विकेट गेल्या होत्या. पहिला बाद झाला होता जयेश बेलकडे. दुसरा बाद झाला होता विवेक बेलकडे. तिसरा गेला होता, उतरला होता मैदानामध्ये धीरज बेलकडे. म्हणजे 3 बंधू सख्खे भाऊ मैदानामधून या ठिकाणी माघारी गेले होते. तरी सुद्धा या ठिकाणी चांगला खेळ झाला आणि या 44 धावा. यावेळेला मोठा फटका, बिग हिट, शॉट आलाय, षटकार, छक्का, दे धक्का. बघतोस काय रागानं षटकार मारलाय वागानं. डीजे वाजवा. थँक्यू. ओमकार समोर खेळतोय. एक षटकार मारलेला आहे.
धावा जरी जास्त असल्या तरी आपला परफॉर्मन्स देऊन या ठिकाणी जाणार असं त्याचा पक्का इरादा आहे. यावेळेला संदीप घरत मात्र देखील आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहतो. अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटला स्वतःला वाहून घेतलं, आपल्या बरोबरच आणखी खेळाडूंना देखील प्रोत्साहन केले, मार्गदर्शन केलंय, असं एक व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेटमध्ये पेण तालुक्यामधलं एक चांगलं दर्जाचं नाव आहे, ज्यांनी आपलं नाव कोरलंय. यावेळेला मात्र या ठिकाणी हा खराब फटका आहे संदीप घरत यांचा आणि इथे मात्र यस सामना देखील या ठिकाणी आपण बघतोय संपलेला आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शरण्य 11 मोरिया बोरगाव संघाने इथे आपला झेंडा रोवलाय.